जय हिंद मित्रांनो. बघा, आपण जो पॉलिटीचा स्टडी केलेला आहे लेक्चर्समध्ये, त्याच्यावरची जी MCQ आपण बघत होतो, त्याच्यामध्ये आजचा आपला पार्ट 3 असणार आहे. बघायचं झालं तर अशाच प्रकारचे MCQ तुम्हाला पोलीस भरती, SSC, रेल्वे किंवा बँकिंगच्या कुठल्याही एक्झाममध्ये बघायला मिळतील. तर कुठलाही वेळ न गमावता सुरुवात करूया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न असणार आहे, भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए मूलभूत हक्क, ऑप्शन बी नागरिकता, ऑप्शन सी मार्गदर्शक तत्त्वे, ऑप्शन डी केंद्रशासित प्रदेश. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी नागरिकता. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्वासंबंधित तरतुदी कोणत्या अनुच्छेदामध्ये आहेत? तर बघायचं झालं तर ऑप्शन आहे तुमचं ऑप्शन ए अनुच्छेद 1 ते 4, ऑप्शन बी अनुच्छेद 5 ते 11, ऑप्शन सी अनुच्छेद 12 ते 35, ऑप्शन डी अनुच्छेद 36 ते 51 आणि तुमचं बरोबर उत्तर असणार आहे 5 ते 11. तर अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये बघायला मिळतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 3, राज्यघटना लागू होताना नागरिकत्व कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे? तर बघा, या प्रश्नावरती थोडा फोकस करा. या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं काय आहे, तर राज्यघटना लागू होताना नागरिकत्व कोणत्या अनुच्छेदात आहे? तर बघा, ऑप्शन ए असणार आहे अनुच्छेद 4, ऑप्शन बी असणार आहे अनुच्छेद 5, ऑप्शन सी असणार आहे अनुच्छेद 6, ऑप्शन डी असणार आहे अनुच्छेद 7 आणि तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनुच्छेद 5. पुढील प्रश्न, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींशी संबंधित अनुच्छेद कोणता? तर बघा, पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 5, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 6, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 7 आणि पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 8. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 6, म्हणजेच पर्याय क्रमांक बी अनुच्छेद 6. तर पुढील 5वा प्रश्न बघा, पाकिस्तानात गेले व नंतर भारतात परत आलेल्या व्यक्तींच्या नागरिकत्वासंबंधित तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? तर ऑप्शन ए अनुच्छेद 6, ऑप्शन बी अनुच्छेद 7, ऑप्शन सी अनुच्छेद 8, ऑप्शन डी अनुच्छेद 9. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 7. पुढचा प्रश्न, परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या नागरिकत्वाशी संबंधित अनुच्छेद कोणता? तर बघा, ऑप्शन ए अनुच्छेद 7, ऑप्शन बी अनुच्छेद 8, ऑप्शन सी अनुच्छेद 9, ऑप्शन डी अनुच्छेद 10. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 8, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर पुढचा प्रश्न, प्रश्न 7वा, स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व रद्द होईल असे कोणत्या अनुच्छेदात नमूद केले आहे? हे बघण्याआधी तुम्ही एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की भारतीय राज्यघटनेने जे आहे भारतातील सर्व नागरिकांना एकल नागरिकता दिलेली आहे. कारण की बघायचं झालं तर भारतातील नागरिक जेव्हा कुठल्याही बाहेरील व्यक्तीची, कुठल्याही बाहेरील देशाची नागरिकता स्वीकारतो, त्यावेळेस त्याची जी नागरिकता आहे, भारताची नागरिकता आहे, ही रद्द होते. किंवा कुठलेही देशविरोधी काम किंवा अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यक्ती आढळून आल्यास तेव्हाही त्याची नागरिकता रद्द होते. आणि एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, नागरिकतेवरील कुठलाही कायदा करण्याची जी सवलत आहे किंवा आपल्याला म्हणता येईल नागरिकतेवर जर कुठलाही कायदा करायचा असेल तर तो अधिकार भारतीय संविधानाने भारतातील संसदेलाच, म्हणजेच आपल्या पार्लमेंटला दिलेला आहे. तर बघा, याचे तुमचे पर्याय असणार आहेत अनुच्छेद 7, ऑप्शन बी अनुच्छेद 8, ऑप्शन सी अनुच्छेद 9, ऑप्शन डी अनुच्छेद 10 आणि तुमचे बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 9च, म्हणजे पर्याय क्रमांक सी. तर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 बघा, नागरिकत्व लागू ठेवण्याबाबत तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? तर पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 8, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 9, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 10 आणि पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 11. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 10, म्हणजेच पर्याय क्रमांक 3, म्हणजेच सी.
आहे जे आहे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तर नंतर बघा पुढचा प्रश्न, नागरिकत्वाबाबत कायदे करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या अनुच्छेदाने दिला आहे? तर ऑप्शन ए अनुच्छेद 9, ऑप्शन बी अनुच्छेद 10, ऑप्शन सी अनुच्छेद 11 आणि ऑप्शन डी अनुच्छेद 12. याचं बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 11. तर बघायचं झालं तर अनुच्छेद अंतर्गत जे आहे भारतीय संसद म्हणजेच आपली पार्लमेंट जी आहे त्याला नागरिकतेबाबत नवीन कायदा करण्याची जी आहे पॉवर आपल्याला मिळालेली दिसते किंवा अधिकार मिळालेला बघायला मिळतो. तर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग नाही? तर बघा ऑप्शन ए जन्माने, ऑप्शन बी नोंदणीद्वारे, ऑप्शन सी नामनिर्देशनाने, ऑप्शन डी नैसर्गिक कारणांद्वारे. तर याच्यामध्ये बरोबर उत्तर असणार आहे तर नामनिर्देशनाने. नामनिर्देशन म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचे नाव जे आहे आपल्याला म्हणता येईल एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवणे. जर बघायचं झालं तर जन्माद्वारेच म्हणजे बाय बर्थ हे आपल्याला नागरिकता मिळालेली आहे. नोंदणीद्वारे जर किंवा कुठल्याही बाहेरील व्यक्तीला जर भारताची नागरिकता घ्यायची असेल तर त्याला पूर्व नोंदणी करून भारतामध्ये फिक्स पिरियड ऑफ टाईम जे आहे ते राहावं लागेल. त्यानंतर त्याला नागरिकता देण्यात येईल. नैसर्गिक कारणांद्वारे, याच्यामध्ये बघा नैसर्गिक कारणांद्वारे म्हणजे कसं, तर आई वडील किंवा आजी आजोबा हे भारतीय वर्णाचे आहेत तर त्या आधारावरती सुद्धा नामनिर्देशन करून आपल्याला नागरिकता ही मिळू शकते. तर पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11, भारतीय नागरिकत्व अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर पर्याय क्रमांक 1 1947, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1955, पर्याय क्रमांक 4 1962. तर भारतीय नागरिकत्व अधिनियम हा जर बघायचं झालं तर हा आपल्याला 55ला लागू झालेला बघायला मिळतो. तर 1955ला भारतीय नागरिकत्व अधिनियम हा लागू झालेला आहे. तर नंतर पुढचा प्रश्न, भारतात दुहेरी नागरिकत्व, तर हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपला देश भारत जो आहे दुहेरी नागरिकत्वाला सपोर्ट करत नाही किंवा मान्यता देत नाही. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. तदनंतर पुढील प्रश्न बघा, नागरिकत्वा संबंधित अंतिम अधिकार कोणाकडे? तर पर्याय क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 संसद, पर्याय क्रमांक 4 निवडणूक आयोग. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे संसद. बघायचं झालं तर भारतीय संसद जे आहे हे याच्यावरती कायदे तयार करणे, त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल बदल किंवा नवीन बाबी किंवा कुठलीही नवीन बाब जी आहे ही भारतीय संसद याच्यामध्ये त्याचा बिल पास करून ते संसदेमध्ये पारित करून तयार करू शकते. तदनंतर प्रश्न क्रमांक 14वा बघा, कोणत्या अनुच्छेदानुसार व्यक्ती एकाच वेळी भारतीय व परदेशी नागरिक राहू शकत नाही? तर प्रश्न पुन्हा ऐकून घ्या, कोणत्या अनुच्छेदानुसार व्यक्ती एकाच वेळी भारतीय व परदेशी नागरिक राहू शकत नाही? पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 8, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 9, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 10 आणि पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 11. तर याच्यामध्ये तुमचं उत्तर असणार आहे ते आहे अनुच्छेद 9. तर अनुच्छेद 9 अंतर्गत जर तुम्ही कुठल्याही बाहेरील देशाची नागरिकता स्वीकारत असाल तर तुमची भारताची नागरिकता जी आहे ही रद्द करण्यात येते. ते बघा OCI म्हणजेच ओव्हर सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे काय?
बघायचं झालं तर इनडायरेक्ट तुम्हाला याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तुमचा पर्याय क्रमांक 1 असणार आहे दुहेरी नागरिक. तर बघायचं झालं तर पर्याय क्रमांक 2 परदेशी पर्यटक, पर्याय क्रमांक 3 भारतीय वंशाचा परदेशी नागरिक आणि पर्याय क्रमांक 4 निर्वासित. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी भारतीय वंशाचा परदेशी नागरिक. म्हणजे जर बघायचं झालं तर भारतीय वंशाचा परदेशी नागरिक म्हणजे काय बाबा, तर त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे, बट तो NRI म्हणून जे आहे दुसऱ्या देशामध्ये काम करत आहे किंवा तिथं राहत आहे किंवा त्याने तिथं बिझनेस चालू केलेला आहे, बट त्याच्याकडे जी नागरिकता आहे ही भारताचीच आहे. प्रश्न क्रमांक 16 राज्यघटनेतील नागरिकत्वावरील तरतुदी या आहेत. तर बघा, पर्याय क्रमांक 1 तात्पुरत्या, पर्याय क्रमांक 2 कायमस्वरूपी, पर्याय क्रमांक 3 न्यायिक, पर्याय क्रमांक 4 संघराज्यात्मक. तर याचं तुमचं बरोबर उत्तर असणार आहे तात्पुरत्या. म्हणजे जर बघायचं झालं तर या तात्पुरत्या म्हणजे काय बाबा, तर तात्पुरत्या काय, तर याच्यामध्ये संसद जी आहे आपली ही बदल करू शकते. संसद जी आहे आपली ही बदल करू शकते, म्हणून हे तात्पुरत्या आहेत. प्रश्न 17वा बघा, राज्यघटना लागू झाल्यानंतरही नागरिकत्वावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या अनुच्छेदाने दिला आहे. तर बघा, एवढा हा लांबलचक प्रश्न आहे आणि याचा जर तुम्हाला 2 शब्दामध्ये सार सांगायचा झाला तर संसदेला कुठल्या कायद्याने, कुठल्या अनुच्छेदाने नागरिकत्वावर कायदा तयार करता येतो. तर बघा, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 असणार आहे अनुच्छेद 9, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 10, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 11, पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 12. तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अनुच्छेद 11. तर पुढील प्रश्न बघा, 18वा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व पद्धत कोणती आहे. तर बघा, एकल नागरिकत्व, दुहेरी नागरिकत्व, राज्य नागरिकत्व, प्रांतीय नागरिकत्व. तर बघा, आपल्याकडे जे आहे आपला देश जो आहे हा आपल्याला एकल नागरिकत्वाला सपोर्ट करताना बघायला मिळेल, म्हणून तुमचे उत्तर जे आहे हे एकल नागरिकत्व जे आहे असणार आहे. तदनंतर बघा, दुहेरी नागरिकत्व, दुहेरी नागरिकत्व हे आहे USA मध्ये आपल्याला बघायला मिळेल. राज्य नागरिकत्व सुद्धा हे USA मध्ये बघायला मिळेल आणि प्रांतीय नागरिकत्व हे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. तर पुढचा प्रश्न, नवीन प्रदेश भारतात विलीन झाल्यास नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्यात आहे. तर बघा, अनुच्छेद 5 मध्ये आहे किंवा नागरिकत्व अधिनियम 1955 मध्ये आहे किंवा पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 6 मध्ये आहे किंवा पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 8 मध्ये आहे. तर बघा, कुठलाही जर बाहेरील राज्य, म्हणजे जर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सिक्कीम जे आहे हे पहिले भारताचे राज्य नव्हते, भारताचा भाग नव्हते, किंवा गोवा 1961 पर्यंत भारताचा भाग नव्हते, तर तेथील नागरिकांना भारतात विलीन झाल्यानंतर नागरिकत्व देण्याबाबत चे अधिकार किंवा त्याची तरतूद ही कशानुसार आहे, तर नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार आपल्याला ती बघायला मिळते. तर पुढचा प्रश्न, राज्यघटनेचा भाग 2 नंतर कोणता भाग येतो. तर बघा, तर हा प्रश्नाचा काहीच सेन्स नाही आहे. तर याच्या जागी मी तुम्हाला एक दुसरा प्रश्न तयार करून देऊ शकतो. तो म्हणजे बघा, भाग 2 मध्ये किती कलम आहेत. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट्समध्ये द्या. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. थँक्यू.